मुंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ संकेत आणि अशुभ संकेत सांगितलेले आहेत। आपण गाय, कावळा, साप, कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध देवाशी जोडतो आणि ते खरेही आहे। प्रत्येक प्राण्याचा काही ना काही अंशी संबंध कोणत्या ना कोणत्या भगवंताशी जोडलेला आहे। आज आपण मुंगुसाविषयी माहिती घेणार आहोत। मुंगूस हा एक खूप शुभ प्राणी मानला जातो। मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू भगवंताचे दर्शन घेण्यासारखे आहे। ज्या दिवशी आपल्याला मुंगूस दृष्टीस पडले त्या दिवशी समजावे की आजचा दिवस आपला शुभ जाणार आहे। आपण जे काही कार्य आज करणार आहोत त्यात आपल्याला यश आणि सफलताच मिळेल। मुंगूस दृष्टीस पडले की 7 दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो। कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे जरूर मिळतात। आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे तर खूपच शुभ असते। मुंगूस आणि साप यांचे भांडण दिसणेही शुभ असते। त्या घरात असते तेथे साक्षात श्रीहरी विष्णू भगवंताचा देवी लक्ष्मीचा सहवास असतो। म्हणून आजकाल काही घरांमध्ये मुंगूस पाळले जातात। मग उद्या घरात असते अशा घरात कधीही सापाचे भय राहत नाही। अशा या मुंगसाची जोडी दिसणे तर खूपच शुभ फलदायी असते। आज या मुंगसाचाच आपण एक उपाय बघणार आहोत। आपल्याला शकून अपशकुन शास्त्रामध्ये शुभ संकेत आणि त्यावरील उपायांबद्दल माहिती दिलेली आहे। त्या प्राणी किंवा वनस्पतीकडे पाहून आपले मन प्रसन्न होते। आपल्याला आनंद होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी शुभ असतो। तर ज्या प्राणी किंवा वनस्पतीकडे पाहून आपल्याला भीती वाटते किंवा त्रास होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी अशुभ असतात असा ढोबळ अर्थ लावला जातो। एक उपाय करताना त्यात त्या प्राण्याचा किंवा वनस्पतीचा काही ना काहीतरी सकारात्मक परिणाम असतोच। चला तर जाणून घेऊया धनसंपत्ती आणि सफलता मिळवून देणारा उपाय। उपाय नंबर 1, जर आपण कुठे बाहेर जायला निघालो आणि अचानक जर आपल्याला मोमोज दिसले तर मुंगूस गेल्यानंतर ते ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणी थोडीशी माती घेऊन लगेचच घरी परतावे। घरी घेऊन त्या मातीत आणखीन थोडी माती मिक्स करावी आणि वाटीत ठेवावी। ती वाटी देवघरासमोर ठेवून बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावा आणि जोपर्यंत ती अगरबत्ती किंवा धूप जळत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करीत बसावे आणि त्यानंतर आपण ज्या कार्यासाठी बाहेर पडले होतो त्या कामाला निघून जावे। यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील। आपली अडलेली कामे मार्गी लागतील। आपल्या सर्व अडीअडचणी आणि त्रासापासून आपली सुटका होईल। जी कामे आपण करण्याचा खूप प्रयत्न करीत आहोत परंतु त्यात अपयशच येत होते ते कामही मार्गी लागेल आणि त्यात यशही मिळेल। नकारात्मक घटना घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील। नोकरी व्यवसायात फायदा होईल म्हणजे सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। हा उपाय खरोखर खूप प्रभावी आहे। मातीची वाटी आपल्या इच्छा असेल तोपर्यंत घरात ठेवावी आणि त्यानंतर ते माती झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यावी। हा उपाय करा आणि आपले जीवन सकारात्मकतेने व धनसंपत्तीने परिपूर्ण करा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सांगितलेला उपाय नक्की करा। धन्यवाद।